कारण यावर चर्चा करून कटुता वाढेल, पण यावर चर्चा करून आत्मपरीक्षण करण्याची याकरता आवश्यकता आहे की पलीकडल्या काळात आम्ही पक्षाचं काम करत असताना आम्ही कसं वागणार आहोत, कसं चालणार आहोत, कसे निर्णय घेणार आहोत, याचं कुठेतरी आपल्या सगळ्यांना मिळून विचार केला पाहिजे. तुम्ही असाल, मी असेल, आपण सगळेजण एका टीमचे पार्ट आहोत. आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. ए नावाच्या माणसाने जर ए स्क्वेअर काम केलं आणि बी नावाच्या माणसाने जर बी स्क्वेअर काम केलं तर टोटल वर्क हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होतं. पण जेव्हा ए आणि बी संयुक्त रूपाने काम करतात, मिळून काम करतात, एकत्र विचाराने एक दिलाने काम करतात, तर त्याचं उत्तर आहे ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर, त्याचं इक्वल उत्तर येतं इक्वेशनचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. हे ट्वाइस ए बी जे आले आहेत हे कलेक्टिव्ह टीम स्पिरिटचे आले आहेत. जिल्ह्यामध्ये अशी आपण एक टीम तयार करू जे ट्रान्सपरंट राहील आणि त्या ठिकाणी आपण मोकळेपणाने चर्चा करू, बहुमताने जे पक्षाच्या हिताचा तो निर्णय करू. कारण हे सगळं जर आपण त्या ठिकाणी आपण जर हे सुरस्त करू शकलो, सगळी ताकद जर आपली कोणाला लागली तर काही कठीण नाही. मी हिशोब काढला, 5,000पेक्षा किती मताने आपण कमी मताने आपण किती सीट हारलो. मला असं वाटतं सहज 10-12 सीट आपण हरलो. 5,000 मतं म्हणजे काय? पूर्ण महाराष्ट्रात 50,000 मतं वाढवणं कठीण आहे का? आणि 50,000 मतं वाढवण्याचं आपण ठरवलं असतं तर आपण या सीट जिंकू शकलो असतो. पण अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना जिल्ह्यात आपण समजवू शकलो नाही. काही ठिकाणी लोक गँगअप झाले. सगळेजण मला याला तिकीट मिळून झालं का, मग ते सगळे एकत्र झाले, याला कोणालाही द्या पण याला देऊ नका. कशा करता हे सगळं होत? कशा करता आपण हे सगळं करतोय? हे आपल्या पार्टीचं पॉलिटिकल कॅरेक्टर आहे का? हे पॉलिटिकल कल्चर आहे का? आपण सगळेजण पक्षाच्या आधारस्तंभावर कार्य करतात, आपण अशी दिशा घेऊन जाणार आहोत का? आणि असं जर आपण गेलो तर यात पक्षाचं आपलं हित आहे का? आज जर 8-10 जागा जिंकल्या असत्या, मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असते, आम्ही मंत्री झालो असतो, तुमचीच इज्जत वाढली असती ना, तुमचीच कामं झाली असती ना. जे आज निराश करून बसले, मला सांगितलं नाही, मला बोलावलं नाही, माझा सन्मान केला नाही, मला विश्वासात घेतलं नाही, त्यांना तर कलेक्टर दरवाजात आतमध्ये घ्यायला तयार नाही आता. पण चुकून जर आमची सत्ता आली असती आपली तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि आम्ही मंत्री झालो असतो तर कलेक्टरने तुमच्याकरता दरवाजा उघडला असता ना. तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात तुमची इज्जत वाढली असती, तुमची कामं झाली असती, तुमच्या योजना मंजूर झाल्या असत्या, तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली असती, सन्मान मिळाला असता, सत्तेचा फायदा तुमच्या जिल्ह्याकरता तुम्हाला देखील मिळवता आला असता. दुर्दैवाने काही ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये हे सगळं होमोजिनियस, इंटिग्रेटेड असं जे संघटनेचं स्वरूप होतं ते पाहायला मिळालेलं नाही. हे मांडणं कठीण आहे, किंवा हे मांडणं असेल तर हे मांडल्यावर प्रत्येकाला आवडेल किंवा आवडणार नाही हे कठीण आहे. 30 वर्ष ज्यांनी काम केलं त्याही लोकांना त्यांच्या गावात, शहरात आणि जिल्ह्यात अजूनही आपली एक टीम का बनत नाही? का बरं एवढा व्यक्तीचा आग्रह असतो? पक्षाच्या हिताचा विचार आपण का करू शकत नाही? मला असं वाटतं की हे काही कठीण नाही आहे. आणि आज इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मी जरा कठोरतेने बोलत असलो तरी मला व्यक्तिगतरित्या मनातून असं वाटतं की हे सत्य आहे. आणि सत्य जर मांडायचं असेल तर ते कधी कधी आवडणारे पण नसतं. पण जेव्हा घरामध्ये बसतो आणि घरामध्ये बसल्यावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सामूहिकरित्याने विचार करत असताना आपण स्वतः, मी माझ्यापासून सुरुवात करतो की आपण स्वतः माझ्या काही चुकलं आहे का? मी एका ठिकाणी सांगितलं की या मतदारसंघात उमेदवार देण्यात चूक झाली. विदर्भातला एक मतदारसंघ चूक झाली, बरोबर जमलं नाही, ते चुकला निर्णय. आता चुकला निर्णय, 4 लोकांशी अंदाज घेत असताना, सगळं करत असताना निर्णय चुकला. असे अनेक निर्णय चुकू शकतात. फॉर द बोनाफाईड मिस्टेक्स फॉरगिव्ह हिम, पण मॅलाफाईड मिस्टेक असेल तर कशा? अनेक जिल्ह्यामध्ये एवढी भांडणं होती की 2 नेते एकत्र बसायला तयार नव्हते. कदाचित ते बसले असते तर पक्ष जिंकला असता. किती काळ हे ऐकायचं आणि किती काळ हे टोळून दुसरा वाईट वागला तर तोही वाईट वागतो. एकाला वाईट वागू द्या ना, पण तुम्ही तर चांगला वागा. एकाने गाय मारली म्हणून तुम्ही वासरू कशाला मारता? त्याने वागलं तर वागलं, वाईट वागू द्या, पण मन मोठं ठेव. सगळ्यांना मी सांभाळून घेईन,
आणि तो चुकला असेल तर मी त्याला क्षमा करेन, त्याच्याबद्दल मी सहनशील राहील, क्षमाशील राहील, सोडून देईल. अशी भूमिका का घेता येत नाही? जर पक्ष वाढवायचा असेल आणि पक्षाचा विस्तार करायचा असेल, कोणाकोणाला आपण पक्षातून बाहेर काढणार? माझ्या पूर्ण अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये मी चूक असो की बरोबर असो, मी कधीही कुठल्याही व्यक्तीला पक्षाच्या बाहेर काढण्याच्या बाबतीत निर्णय घेत असताना मला कधी हिंमत झाली नाही. मला कधी नाही. मी म्हटलं चुकला असेल त्याला दुरुस्त करू, सांगू, मला याच्यावर लोक नाराज पडणार आहे. कारण मी विचार करतो की आजही पक्ष 100% किती कमी आहे. 70% जर पक्षाची ताकद असती तर ठीक आहे, याला काढ, त्याला काढ, त्याला काढ. शेवटी मी म्हणतो कोणाकोणाला काढून पक्षातून किती, आधीच तर संख्या कमी आहे. माझ्यावर एक पक्षातले काही पदाधिकारी शिस्तभंगाची कारवाई नाही केली याच्यावर, त्याच्यावर इलेक्शन मध्ये करावी लागली. किती लोकांना काढणार पक्षातून? शेवटी असं आहे की कोणीही पूर्णांक नाहीये, सगळे अपूर्णांक आहेत. आपण एक परिवार आहोत आणि आपल्यामधला एखादा व्यक्ती जर चुकला असेल तर त्याला आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे आणि त्याला पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे बिलकुलच अनरिपेरेबल आहेत आणि दर इलेक्शन मध्ये ते तसंच वागत असतील तर त्या गाड्या डेपोत जमा करण्याशिवाय काही पर्याय नाही. त्यांना दर इलेक्शन तसंच वागायचे, कशाची उर्वत करायचे, दर एकदा दोनदा तीनदा तेच वागतात, मग प्रश्न मिटला. पण शेवटी जे दुरुस्त होऊ शकतात, त्यांच्यात 4 चांगले गुण आहेत, त्यांना पुन्हा समजावलं पाहिजे आणि ही प्रक्रिया आता गतिशील केली पाहिजे. दुसरं, या ठिकाणी जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच 15% 20% मतं जास्त पहिले मिळतात. आपण शून्यावरून सुरुवात करतो. कारण मायनॉरिटीज आणि शेड्यूल कास्ट यामध्ये त्यांना मतं मिळतात आणि आपल्याला 70%तून 51% मतं घेणार आणि त्यांना ते 30%मधून ते जास्त मतं घेतात आणि मग त्यांची सुरुवात पहिल्यांदाच ते 20,000 15,000 मतं जास्त घेतात. आपल्याला मग तेवढ्या ह्याच्यातून 50% जास्त मतं घेणं कठीण जातं. या क्षेत्रात आपलं काम गेलं, वाढवलं पाहिजे. काल पराभूत उमेदवारांची बैठक झाली तेव्हा एका उमेदवाराने विषय मांडला आणि तो म्हणाला की आमच्या इथे अडचण अशी आहे की सेक्युलर या शब्दामुळे मायनॉरिटीज मध्ये बीजेपीच्या बद्दल मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे. खरं म्हणजे विचाराने भारतीय जनता पार्टी असेल, भारतीय जनसंघ असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, आपण अँटी मुस्लिम अँटी ख्रिश्चन नाही. हिंदुत्व हे मुसलमानांच्या विरोधात नाहीये. हिंदुत्वाचा संबंध भारतीयत्वाशी आणि भारतीयत्वाचा संबंध सांस्कृतिक राष्ट्रवादाशी आहे आणि त्यामुळे कुठेही असा विचार नाही. आपल्यापैकी अनेक कार्यकर्ते ख्रिश्चन समाजामध्ये, मुस्लिम समाजात चांगलं काम करतात, पण आपले काही इश्यूज आहेत. काहीतरी आमिष दाखवून धर्मांतरण करणं याला आपला विरोध आहे. ISI असेल, अल-कायदा असेल, लष्कर-ए-तोयबा असेल, पाकिस्तान असेल, यांच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपला विरोध आहे. पण आपला संपूर्ण मुसलमानांना विरोध नाही, संपूर्ण ख्रिश्चनांना विरोध नाही. आणि सेक्युलर शब्दाचं डिक्शनरी मिनिंग सर्व धर्म समभाव आहे. सर्व धर्म समभाव हा डिक्शनरी मिनिंग आहे. तुम्ही हिंदी मराठी कुठलाही अनुवाद करा सेक्युलर शब्दाचा. राज्य सेक्युलर असलं पाहिजे, राजा सेक्युलर असला पाहिजे, सरकार ऍडमिनिस्ट्रेशन सेक्युलर असलं पाहिजे, प्रेस सेक्युलर असली पाहिजे, प्रशासन सेक्युलर असलं पाहिजे, ज्युडिशियरी सेक्युलर असली पाहिजे. पण व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत केस चालली. हिंदू शब्दाचा अर्थाची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. हिंदू हा जातीयवाचक किंवा धार्मिक शब्द नाहीये. सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे संस्कृती कोणाची? या देशाची संस्कृती, विरासत, इतिहास कुठून आलेला आहे? आणि या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला याही समाजामध्ये संस्कृती सबकी एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू आहे, विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू आहे. ही भूमिका सांगून, आपल्या विचाराची सुस्पष्टता सांगून, मायनॉरिटीज मध्ये देखील राष्ट्रवादाशी त्यांना जोडून घेणं, आपल्या विचाराशी जोडून घेणं आणि आपल्या कार्याचा विस्तार वाढवणं याचाही आपल्याला प्राधान्याने विचार करावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीयवाद. भारतीय जनता पार्टी जातीयवादी पार्टी आहे, ब्राह्मणांची पार्टी आहे, बनियांची पार्टी आहे,
हे सगळे आपल्याबद्दलचे उल्लेख करून काँग्रेसने आपल्याबद्दलचं विष कालवलं. मला जर विचाराल तर भारतीय जनता पार्टी ही जातीयवादापासून मुक्त असणारी पार्टी आहे. मी विद्यार्थी परिषदमध्ये होतो, कलकत्त्यामध्ये एक चिंतन शिबिर होतं. त्यावेळी मी गेलो होतो आणि त्यावेळी यशवंतराव केळकर होते आणि दत्तोपंत ठेंगडे तिथे मार्गदर्शन करायला आले होते. आणि त्यावेळी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू होतं. तेव्हा मी त्यांना विचारलं की रिझर्वेशन इज द, मला वाटतं बाळासाहेब आपटे त्या कलकत्त्याच्या बैठकीत होते आणि मी विचारलं की इज इट ए पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी टू सपोर्ट शेड्यूल कास्ट. यशवंतराव केळकर इतके अस्वस्थ झाले आणि मीटिंग संपल्यावर माझ्याजवळ आले आणि म्हणे तू असं बोलला कसा, तुला असं वाटलंच कसं. त्यांच्या चेहऱ्यावर एवढी अस्वस्थता होती की ते गुदमरल्यासारखं होते. म्हणजे तू असं कसं बोलला. म्हटलं मला वाटलं म्हणून असं बोललो. तेवढं असं नाही. हा समाज आपला, या समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस आपला, आपण सगळे एक आहोत. जातीवादाच्या कुठल्याही नीती आपण मानत नाही. जर या समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या जर कोणावर अन्याय झाला असेल तर ती व्यवस्था आम्हाला बदलवायची आहे. आणि म्हणून त्या सर्व समाजावर अन्याय झाला असेल त्याला न्याय देऊन त्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे आमचं सोशल मिशन आहे. ही आमची कमिटमेंट आहे. हा आमचा विचार आहे. हे आमचं ध्येय आहे. आमचा ध्येयवाद आहे. हा कॉम्प्रोमाइजचा आणि स्ट्रॅटेजीचा विचार होऊ शकत नाही. मताच्या बाकी याचा विचार आम्ही करणार नाही. आणि म्हणून ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा विषय आला तेव्हा प्रमोदजी, गोपीनाथराव, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते जेलमध्ये गेले. याकरता गेले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याकरता, समर्थन करण्याकरता आपण आंदोलन केलं होतं. नुकसान झालं आपलं. कारण आपण ही भूमिका घेतल्यावेळी बौद्ध समाजाला किंवा शेड्यूल कास्ट समाजाला आपण आपले वाटलो नाही. आणि जे विरोधात होते त्यांना वाटलं की हे त्यांच्याकडे जातात म्हणून ते आपल्यापासून दूर गेले. पण त्याची किंमत चुकवली आपण. पण कधीही जातीयवादाच्या एकंदर त्या अनुकूल वातावरणामध्ये जातीयवादाचा फायदा घेऊन आपण आपल्या पोळ्या भाजून घेतल्या नाहीत. याचं कारण पार्टी विथ ए डिफरन्स हे आपण म्हणत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की यानंतर व्होट बँकेचा विस्तार करायचा आहे. 5% मतं वाढवायची आहेत. त्याकरता आपण पहिली गोष्ट आपल्याला ठरवलं पाहिजे की कोणत्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे. काही निराश होऊ नका. निवडणुकांमध्ये काही चिंता करायचं कारण नाही. बिलकुल चिंता करू नका. जे काम करतात त्यांनी नेहमी दूरगामी विचार केला पाहिजे. एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशल रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. आपण काम करायला आलो ते नजीक 5 वर्षामध्ये काय मिळेल त्याच्याकरता काम करायला आलो नाही. कोणातरी एक वायला मंत्री बनवण्याकरता कामात करावं नाही. तर या समाज व्यवस्थेला बदलवण्याकरता कामात आलेलो आहे. आणि त्यामुळे ती आपली जीवननिष्ठा मानून आपण जर काम केलं तर याचा विस्तार होऊ शकतो. ज्यावेळी 2 लोक आपले निवडून आले होते आणि आपला पक्ष संपला असं जाहीर झालं होतं, आता यांना काही रिलीव्हच नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि एक दिवस अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले. आपण एक करू नका. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. मला वाटतं ज्यावेळी आपलं राज्य आलं आपल्याला 119 मिळालेल्या आहेत. तेव्हा कोणी वर्तमानपत्रात लिहिलं नाही की आता काँग्रेस संपली म्हणून. कोणी काँग्रेसमध्ये चर्चा नाही झाली की कोणी काय केलं, काय नाही, काय नाही, काही चर्चा नाही झाली. 114 जागा फक्त काँग्रेसला मिळाल्या होत्या. काँग्रेसचे अनेक राज्य खाली झाले होते. पण काँग्रेस त्यानंतर उभी राहिली, काम करत राहिली आणि पुढे गेली. आणि भाजपला 119 जागा मिळाल्या. अनेक राज्यात आपले मुख्यमंत्री आहे. तरी पण आपल्यापैकी अनेक नेत्यांना वाटतं आता पक्षाचं काय. हारल्यावर तर लोक असे काही येते की काही कसे काही पुढे घरात काही मृत्यू झाला असे चेहरे करून लोक बघतात. मला इतकं वाचलं. मी एका म्हणले दाढी वगैरे काढ म्हणलं पहिले. हारलो तर हारलो. मी जेव्हा इलेक्शनला उभं होतो, काल पूनमशी बोलतो, मी जेव्हा हारलो निवडणूक तेव्हा मी सगळेजण कॉलेजचे मुलं होतं. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मी म्हटलं ते कलाकंद एक प्रभू देशपांडे आमच्या बरोबर एक मोठे कार्यकर्ते होते, संघाचे होते. त्यांना राहवलं नाही. ते म्हणाले काहो तुम्ही आता निवडणूक हारले आणि सगळ्यांना मिठाई खाऊ घालता, तुम्हाला काही वाटत नाही का. म्हणे कसं कसं करता. काय वाटत आपल्याला उभं केलं, आपलं नाव झालं हेच पुष्कळ झालं म्हटलं. जिंकणार थोडे होतं म्हटलं.
पण मला त्या निवडणुकीमध्ये मी लॉन्च झालो, लोकांना मी माहीत झालो आणि त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा मला नेता बनण्यात झाला. मला त्यावेळेला उभंच नसतं केलं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. त्यामुळे अपॉर्च्युनिटी, संधीचा फायदा मिळाला, इथपर्यंत यायला. आता पुढचं भांडवल मी वाढवलं पाहिजे. त्यामुळे आता निराश व्हायचं काही कारण नाही. आपला विजय होणार आहे, दिल्लीत पण होणार, मुंबईत पण होणार. राज्य आपला होण्याचा पुन्हा कामाला लागायचं आहे. काही फार फरक नाही आहे, बस 5%. म्हणजे जिथे 5,000पेक्षा कमी मतांनी हारलो, स्पष्ट बोलायचं, त्यांचे 2,500 मतं कमी झाले तर इक्वल होतात. त्यामुळे आज एकदम चिंता करायचं काही कारण नाही. आपण नेक टू नेक फाईट मध्ये आहोत. पुन्हा आपल्याला उभं राहायचंय, हिमतीने उभं राहायचंय. आपल्या राज्यस्तरावरचे धोरण काय राहतील ते पक्ष ठरवेल, पण आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावात सर्वस्पर्शी काम झालं पाहिजे. सर्व समाज, जात, पंथ, धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन पक्षाचा झेंडा घेऊन पुढे चाललं पाहिजे. मला हा चालत नाही, त्याला पक्षात पदाधिकारी करू नका, त्याला कराल तर मी काम बंद करेन असं म्हणणार तर पक्ष चालणार. महाभारतामध्ये ज्यावेळी त्यांनी सांगितलं की तिसऱ्याशी लढायचं असेल तर आम्ही 100+5 105 म्हणून लढू, आणि आमच्या गावात आणि तालुक्यात आम्ही असं बोलतो. कुठेतरी आपला अहंकार आणि अभिनिवेश याचा विचार करा. अहंकार आणि आत्मविश्वास यामध्ये बिलकुल छोटी रेषा आहे. आत्मविश्वास असला पाहिजे पण अहंकार असता कामा नये. मला बोलवलं नाही, माझं नाव टाकलं नाही, माझा बोर्ड लावला नाही, माझा छोटा टाकला, माझ्या गळ्यात जाडा हार नाही टाकला, त्याच्यात जाडा टाकला, वर्तमानपत्रात माझं नाव गेलं नाही, स्टेजवर मला बसवलेलं नाही, हे मुद्दे यांनी काही होत नाही. माझ्या अनुभव लक्षात ठेवतो.